या दरम्यान कराडच्या संदर्भातला नवा तपशील समोर येतोय। कराडला पोलीस कोठडी द्या अशी मागणी करण्यात आलेली आहे। न्यायालयीन सुनावणीच्या दरम्यान ही मागणी विशेष तपास पथकाने केलेली आहे। कराडच्या सुनावणीच्या दरम्यान आलेला तपशील आहे की पोलिसांनी कराडच्या कोठडीच्यासाठी 9 बाबी मांडल्या आहेत। विजय चिडे आपले प्रतिनिधी सोबत आहेत। विजय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल? कराडनी आतापर्यंत अनेक खून केले आहेत, अशा प्रकारचा एक अत्यंत मोठा गंभीर आरोप पोलिसांच्याकडून करण्यात आलाय, याचा अधिक तपशील सांगा। नक्कीच सर, पाहिलं तर न्यायालयासमोर आता कराड यांना दाखल केलेला आहे। त्या ठिकाणी आता वाल्मी कराड हा सराईत गुन्हेगारी असल्याचा पार्श्वभूमी जी आहे ती आता सरकारी वकिलांनी मांडली आहे। तर हत्येच्या दिवशी संतोष कराड हा संतोष देशमुख यांना धमकी दिली होती असा देखील आरोप जो आहे तो आता कोर्टामध्ये करण्यात आला आहे। त्याचबरोबर आरोपीने कट रचून देशमुखांचं अपहरण केलं असं देखील त्या ठिकाणी मांडलेलं आहे। तसंच पाहिलं तर आता वाल्मी कराड यांना केज होऊन बीड कोर्टामध्ये हजर करतेवेळी 4 अनोळखी गाड्या ज्या आहेत त्या ताफ्यामध्ये शिरल्याची माहिती देखील आता त्या ठिकाणी SIT प्रमुखांनी मांडलेलं आहे। त्यामुळे आता वाल्मी कराड हा यांचा एक मिनिट विजय आत्ता बोलता बोलता आपण असं म्हणालात, जो तपशील आपण पटकन दिलात की पोलिसांच्या ताफ्यामध्ये 4 अनोळखी गाड्या गेल्या, कोणाच्या गाड्या होत्या या? नक्कीच सर, त्यावेळेस जर पाहिलं तर त्या ठिकाणून वाहन ज्यावेळेस बीडकडे येत होते त्यावेळेस अज्ञात गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी जात होत्या। त्यासाठी आता वाल्मी कराडांची चौकशी करावी लागेल असं आता पोलिसांनी जे आहे ते आता सरकारी वकिलांनी जे आहे ते आता न्यायालयात म्हणलेलं आहे। त्या ताफ्यामध्ये या गाड्या कोणाच्या होत्या हे तपासाचं असं देखील त्यांनी त्या मुद्द्यामध्ये मांडलं आहे। तसंच घोले आणि साठे हा फरार असताना त्यांना कोणी मदत केली हे देखील तपासाचं आहे। त्यासाठी 10 दिवसाची SIT कोठडी त्यांनी मागणी केलेली आहे। तसेच वाल्मी कराड याची विदेशात मालमत्ता आहे त्याची चौकशी सुरू असल्याचं त्यांनी म्हणलंय। अशा वेगवेगळ्या 9 मागण्या ज्या आहेत, बाबी ज्या आहेत त्या आता त्यांनी सरकारी वकिलांनी वाल्मी कराड आता कोठडीसाठी थोडक्यात आपण जो तपशील आता दिला त्यातला महत्त्वाचा मुद्दा टप्प्याटप्प्याने समोर यायचा असेल तर 2 मुद्दे आहेत। पहिला मुद्दा असा की कराडने यापूर्वी काही खून केलेत त्याचीही चौकशी करायची आहे आणि कराडला न्यायालयात हजर करत असतानाच्या पोलीस ताफ्यामध्ये काही अज्ञात वाहनं घुसली त्याचीही चौकशी करायची आहे। या 2 कारणांच्यासाठी विशेष तपास पथकाच्या वकिलांनी कराडला पोलीस कोठडी द्या अशी मागणी न्यायालयात केली आहे। धन्यवाद विजय, आपल्या सोबतच्या चर्चेच्या निमित्तानं।